नमस्कार. मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण जे काही GDC अँड AA हे जे पदवी किंवा सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे, ह्या कोर्सच्या संदर्भातली माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जे विद्यार्थी एलिजिबल आहात किंवा जे 10वी 12वी पास झालेले आहेत किंवा जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत कोणत्या पण फॅकल्टीमधनं, असे विद्यार्थी हे हा कोर्स करण्यासाठी पात्र आहेत. त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण पुढे पाहणार आहे. त्याचप्रमाणे GDC अँड AA ही असं एक पदवी आहे किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट आहे की असं कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. फक्त एक्झाम फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर त्याची एक्झाम द्यायची आहे आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे. याचा साधारणतः टेंटेटिव्ह कालावधी हा 6 महिन्याचा आहे. म्हणजे एक्झामचे काय असेल ते. आता याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहेत ते ह्या सब्जेक्ट संदर्भातले सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला देणार आहे. त्याचप्रमाणे याचं हे फॉर्म भरण्याची स्टार्ट डेट टू डेट एंड डेट, त्याचप्रमाणे तुम्ही अर्ज भरण्यासाठी एलिजिबिलिटी काय काय आहे, त्याचप्रमाणे ह्याचे सब्जेक्ट कोणकोणते आहे, त्याचा सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे, त्याची एक्झामची डेट काय असणार आहे, ह्या सर्व माहिती मी तुम्हाला आज याच्यामध्ये दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चलन किती असणार आहे, ही सर्व माहिती मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. तर चला तर आपण सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. तर सर्वप्रथम ही शासकीय सहकार्यलेखा पदवी मंडळ म्हणजे GDC अँड AA पुणे यांच्याकडून हे दरवर्षी नोटिफिकेशन जानेवारीच्या महिन्यात येत असतं. आता जे ह्याची एक्झाम ही 23, 24, 25 मे रोजी घेण्यात येणार आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये तुमची परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये GDC अँड AA आणि CHM अशा 2 प्रकारचं प्रमाणपत्राचं हे कालावधी काय कोर्स आहेत. याच्यामध्ये शासकीय सहकार्यलेखा पदविका GDC अँड AA म्हणजेच परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाण CHM अशा परीक्षा हे राज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर असेल, अकोला असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, चंद्रपूर असेल, जळगाव असेल, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व ठाणे अशा 16 जिल्ह्यांच्या ठिकाणी ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नियंत्रणाखाली 23, 24 आणि 25 मे 2025 रोजी ह्या परीक्षा घेण्यात येणार आहे. आता ह्या परीक्षा ह्या सगळं परीक्षेचे फॉर्म आहेत हे सर्व ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना तयार केलेला स्वतःचा युजर ID असेल किंवा पासवर्ड असेल तो विद्यार्थ्यांनी त्याचा रिझल्ट लागोस्तोपर्यंत हा जतन करून ठेवणे महत्त्वाचं आहे. आता सर्वप्रथम याचं परीक्षेचा डेट तर बघितलं आपण 23, 24, 25. त्यानंतर परीक्षा केंद्रही बघितले. आता अर्ज भरण्याची मुदत ही 9 जानेवारी पासून स्टार्ट झालेली आहे. तर आता 25/2 म्हणजे 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता याचं ऑफिशियली वेबसाईटवरती https://gdca.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता. आता अर्ज कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओ मी याच्यानंतर उद्या घेऊन येणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण याचे काय आहे ऑनलाईन अर्ज हे 9 ते 25 पर्यंत आता भरता येईल. त्याचप्रमाणे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आणि ते काही सब्जेक्टमध्ये जर फेल झाले असतील, काही सब्जेक्टमध्ये फेल झाले असेल, तर ज्या सब्जेक्टमध्ये फेल झालेत त्या सब्जेक्टमध्ये ते पुन्हा परीक्षा देऊ शकता. बाकी सब्जेक्ट म्हणजे एक्झाम्पल 6 सब्जेक्ट आहे, 4 सब्जेक्ट पास झाले, 2 सब्जेक्ट फेल झाले असेल तर 2 सब्जेक्टसाठीच तो परीक्षेला फॉर्म भरू शकतो पात्र असेल. आता परीक्षा केंद्राचे नाव व संकेत हे कोड प्रत्येक आता याच्याप्रमाणे दिले आहेत. त्यामध्ये पुण्याचा 10 आहे तर साताऱ्याचा 12 अशा पद्धतीने संकेत क्रमांक दिला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे का शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि अनुभव काय असणार आहे. तर कोणत्याही शाखेतील पदवी झालेल्या विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे, म्हणजे त्याचे ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे किंवा समजा एकाचा SSC झालाय, HSC म्हणजे 12वी पास झालाय, असे विद्यार्थी पण देऊ शकतात. पण त्यासाठी HSC उत्तीर्ण झाला असेल तर 3 वर्ष आणि 10वी पास झाला असेल तर 5 वर्षे असा त्याचा
अनुभव पाहिजे. कुठला? सहकार खाते असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा राज्य सहकारी संस्थांमध्ये कार्य करत असलं पाहिजे. म्हणजे 12वी पास असेल तर 3 वर्षाचा आणि 10वी पास असेल तर 5 वर्षाचा असा कालावधी मिळतो. त्याला एक्सपिरियन्स किंवा अनुभव असणे हे महत्त्वाचं आहे. आता त्याचप्रमाणे जे फॉर्म भरताना आहे तुम्हाला खालील प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे. तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा तुम्हाला स्कॅन स्वरूपात पाहिजे. तुमची सिग्नेचर स्कॅन स्वरूपात पाहिजे. पदवीधर असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. माध्यमिक बोर्डाचे 10वीचे प्रमाणपत्र, गुणपत्रक तुम्हाला आवश्यक आहे. उच्च माध्यमिक म्हणजे 12वीचे मार्क प्रमाणपत्र व गुणपत्रक दोन्ही आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला जर सूट हवी असेल 50 किंवा त्यापेक्षा, आता ज्या विद्यार्थ्यांना सूट हवी आहे या परीक्षेसाठी, म्हणजे जे विद्यार्थी फेल झालेत त्यांना कमीत कमी प्रत्येक विषयामध्ये 50 पेक्षा जास्त जर मार्क असेल तर तेच विद्यार्थी त्याला इलिजिबल होतात. म्हणजे मागील गुणपत्रिकेचं अनुभवाचा दाखला त्यांना लेटरवरती पाहिजे. आता ते ज्यांची डिग्री झाली त्यांना अनुभवाची काही गरज नाहीये. कायम करणार असल्याचे हमीपत्र म्हणजे ते लेटर हेड म्हणजे संस्थेचं हवंय. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क हे चलनाने भरलेले किंवा स्कॅन प्रत असावे. म्हणजे त्यात तुम्हाला 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, एक तर तुम्ही बँकेत भरू शकता. महिलांसाठी नावात जर बदल असेल तर विवाहित महिला परीक्षार्थीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि सर्व पद्धतीचे हे डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला ठेवायचे आहे. त्या दिलेल्या साईजमध्ये तुम्हाला केबीमध्ये ठेवायचे. आता हे अर्ज भरताना मी तुम्हाला याची माहिती तुम्हाला नक्कीच देईल. आता ह्या परीक्षेसाठी GD साठी परीक्षा शुल्क हे 800 रुपये आहे. तर CHMA परीक्षेसाठी 500 रुपये असेल. आता हे पेमेंट तुम्हाला ऑनलाईन किंवा बँकेद्वारे भरू शकता तुम्ही. जर तुम्हाला जर काही परीक्षा शुल्क भरण्यासाठी जर काही अडचण आली असेल तर ह्याचा हे डिटेल तुम्हाला इथं दिलेली आहे. आणि कोणत्याही विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत हे चलन नॉन रिफंडेबल म्हणजे परत मिळणार नाही. आणि शक्यतो विद्यार्थ्यांना माझी तर विनंती आहे का हे सर्व शुल्क हे तुम्ही ऑनलाईनच भरा. आता ज्या विद्यार्थ्यांना सूट मिळवायची त्या संदर्भातले हे नियम व अटी आहे. कमीत कमी 50% कमी पाहिजे किंवा 2001 व त्यापूर्वीच्या GD परीक्षा गुणांच्या आधारे विषयामध्ये सूट जर मिळणार नाही. त्याचप्रमाणे 1, 2, 3 सूट मागवायचे असेल तर GD 50 मार्काची 8 लागू राहील म्हणजे सब्जेक्टच्या प्रमाणे. आता हे सब्जेक्टचे हे त्यांनी लिस्ट दिलेली आहे. कोऑपरेटिव्ह असेल, लॉ, अकाउंटंट, कोऑपरेटिव्ह ऑडिट वगैरे असे सब्जेक्ट आहेत. आता हे पदविका प्रमाणपत्र हे तुम्ही जर पास झाल्यानंतर तुम्हाला तुमचे गुणपत्रक देण्यात येईल. त्याचप्रमाणे तुमचे 3 विषय उत्तीर्ण होण्यासाठी सहकारी CHM परीक्षा प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येईल. CHM साठी 3 सब्जेक्ट असतात. आता GD परीक्षेच्या 6 विषयापैकी पहिले 3 विषय क्रमांक 1 मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विषय क्रमांक 2 अकाउंट, विषय क्रमांक 3 ऑडिटिंग उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षांना सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन CHM प्रमाणपत्र, GD प्रमाणपत्र, गुणपत्रक देण्यात येईल. ते 3 सब्जेक्ट झाले तर तुम्हाला प्रमाणपत्र हे देण्यात येईल. त्याचप्रमाणे परीक्षेचे नियम व अभ्यासक्रम हे सगळ्या वेबसाईटवरती ह्या सर्क्युलर प्रमाणे दिलेलं आहे. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत का हे सर्व तुम्हाला ऑनलाईन भरायचे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. ज्याप्रमाणे तुमचे 10वी 12वीचे डॉक्युमेंटनुसार नाव असेल त्याप्रमाणे तुमचे नाव तुम्हाला मेन्शन करायचे आहे. अर्ज GD आणि CHM परीक्षेसाठी वेगवेगळा अर्ज करायचा तुम्हाला. म्हणजे तुम्ही सोबत जर करत असाल त्याला वेगवेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना फक्त CHM परीक्षा द्यायची आहे ते परीक्षार्थी फक्त CMA ची परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. आणि ज्यांना GD ची परीक्षा द्यायची त्यांनी पहिले 6 विषयापैकी पहिले 3 विषय घेणे हे कंपल्सरी राहतील. आता कोणत्याही कारणासाठी एकदा फेटाळण्यात आलेला आवेदनपत्र फेरविचार केला जाणार नाही. मग एखादा फॉर्म तुमचा जर रिजेक्ट झाला तर तो तुम्हाला परत ॲक्सेप्ट होणार नाही. आणि तुमचा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची खोटी माहिती द्यायची नाहीये. असं जर आढळलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षेला पात्र ठरवलं जाईल किंवा काय पात्र असाल तुम्ही. त्याचप्रमाणे तुमचा जो परीक्षेचा हॉल तिकीट असणार आहे ते तुम्ही तुमच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करून घ्यायचे तुम्ही. आणि फॉर्म भरताना अर्ज करताना जो युजर आयडी पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे तुमचा रिझल्ट लागोस्तोपर्यंत. आणि आता हे खाली त्यांनी परीक्षेचे वेळापत्रक दिले 23/5/2025
म्हणजे 23 मेला तुमचा पहिला सब्जेक्टचं पेपर होणार आहे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन. त्यात मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 100 मार्काचा पेपर असेल, 10 ते 1 वाजेपर्यंत असेल. आणि त्याच दिवशी दुपारच्या सेशनमध्ये अकाउंट्स म्हणजे जमा खर्चाचा पेपर हा 2 ते 5 या वेळेत होणार आहे. त्याप्रमाणे 24 तारखेला 2 परत आहे. पहिला आहे लेखापरीक्षण सकाळच्या सत्रात, दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 5 सहकारी इतिहास तत्व व्यवस्थापन हे 2 सब्जेक्टचं पेपर होईल. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 25/5/2025 रोजी पहिल्या सत्रामध्ये सहकारी कायदे इतर कायदे आणि दुसऱ्या सत्रामध्ये सहकार बँक व संस्था इतर वित्तीय संस्था अशा पद्धतीचं हे शेड्यूल असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. हे बघा इथं परिपत्रकमध्ये पण तुम्हाला इथं मेन्शन केलं आहे ईमेल आय डी आणि दूरध्वनी क्रमांक. आता अर्ज कसा भरायचा या संदर्भातला व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि ही डिग्री हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे किंवा ज्यांना वाटतं आपण काहीतरी वेगळं करावं अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे नक्की आपला व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्हीही याच्यासाठी नक्की अर्ज करा. धन्यवाद.